सोलापुरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा, शासकीय रुग्णालयातील मोठे मासे गळाला, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी, क्राईम ब्रँचनं 8 जणांना केले अटक. सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. सोलापूर क्राईम ब्रँचनं तपास करत एकूण 8 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर सतीश भाऊसाहेब कणाके, वय वर्ष 31, वरिष्ठ लिपिक वसीम शौकत खान, वय वर्ष 42, राहणार सोलापूर, वरिष्ठ लिपिक सागर गोविंद राजपूत, वय वर्ष 42, राहणार सोलापूर, या तिघांसह एकूण 8 जणांना अटक केली आहे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि वरिष्ठ लिपिकांनी संगनमत करून राज्यभर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जाळे पसरवल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत राज्यातील विविध जिल्ह्यात धाडी टाकून 8 जणांना अटक केली. बुधवारी दुपारी प्रहार पक्षाच्या नेत्यांनी अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांना निवेदन दिले. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यात शासकीय रुग्णालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बरखास्त करा, त्यांची शासकीय सेवा समाप्त करा अशी मागणी केली आहे. दिव्यांग बोगस प्रमाणपत्र घोटाळ्यात असलेल्या आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अशी मागणी केली आहे. शासकीय नोकरी नियमित करण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 11 मे 2026 रोजी ऑनलाईन अर्ज करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले. या प्रकरणी सोलापुरात गुन्हा दाखल झाला. तक्रार दाखल झाली. चौकशी समिती नेमली. चौकशी अहवालानंतर अधिष्ठांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश भाऊसाहेब कणाके, वय वर्ष 31, राहणार नांदेड, यांच्यासह राजेश भाऊसाहेब जाधव, वय वर्ष 38, राहणार अहिल्यानगर, महेश दिनकर बारगजे, वय वर्ष 52, राहणार अहिल्यानगर, राजेश रमाकांत ढवण, वय वर्ष 58, राहणार अहिल्यानगर, विजय बाबासाहेब गर्जे, वय वर्ष 48, राहणार अहिल्यानगर, रामदास अरुण रामदास शिंपी, वय वर्ष 70, नाशिक, वसीम शौकत खान, वय वर्ष 42, सोलापूर आणि सागर गोविंद राजपूत, वय वर्ष 42, सोलापूर, अशी यांना अटक केलेल्यांची नावं आहेत. निवेदन दिलेलं आहे 3 वैद्यकीय अधिष्ठातांना. काय प्रकरण आहे, नेमकं काय झालं? सोलापूर छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयामध्ये जो काही दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल घोटाळा झाला आणि पोलिसांनी क्राईम ब्रँचनी 3 अधिकाऱ्यांना, एक डॉक्टर असतील कणके म्हणून राजपूत, आणि जो काही खान नावाचे जे काही कनिष्ठ लिपिक असतील, वरिष्ठ लिपिक असतील, यांना अटक केलेली आहे. आणि हे फार दिवसापासून म्हणजे भ्रष्टाचार करत आलेले आहेत, जेणेकरून खरं तर वंचित घटक जे आहेत, ज्यांना हात नाहीत, डोळे नाहीत, पाय नाहीत, कान नाहीत, असे अपंग जे दिव्यांग आहे, यांच्यावर निसर्गाने जर अन्याय केलेला आहे, परत माणसाने सुद्धा अन्याय केलेला आहे. या हरामखोर जी काय आहेत, खान म्हणा, हा राजपूत म्हणा, हे डॉक्टर कणके म्हणा, यांनी अन्याय केलेला आहे की खरं तर त्यांना नोकरी मिळती या ह्याच्यावर, या सर्टिफिकेटवर, पण जेणेकरून ते सर्टिफिकेट दुसऱ्यांना देऊन त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. आपण त्यामार्फत आपल्या प्रहारच्या मार्फत हसन मुश्रीफ साहेब असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री, आणि प्रकाश आंबेडकर साहेब असतील, आरोग्यमंत्री, यांना सुद्धा या बाबतीत मेल केलेला आहे. आणि आज डीन साहेबांना, जयकर साहेबांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे की यांची बडतर्फ, म्हणजे यांना फक्त तेवढ्यापुरतं बडतर्फ, कायम सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी केलेली आहे. अन्यथा आपण जे काही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असतील, यांच्या घरासमोर आंदोलन केल्याशिवाय आपण राहणार नाही. खरं तर हे काही जे काही मोठा भ्रष्टाचार आहे, समजा 3000 किती तर असे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे म्हणून काल पेपरमध्ये मी वाचल्यानंतर, ठीक आहे, 3000 नाही, 2000 धरा, 2000 एक 4 लाख 5 लाख असा यांनी अमाऊंट घेतलेला आहे. तर प्रत्येकी 2 लाख धरून चालू तर 40 कोटी रुपये, 2000 सर्टिफिकेटचे 40 कोटी रुपये होतात. म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, यामध्ये डॉक्टर असतील, यामध्ये जे काही म्हणजे ह्याचे लिपिक असतील किंवा कुठलेही डॉक्टर्स असतील संबंधित खात्याचे, यांची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे. खरं तर हे काही जे काही खान असतील किंवा हे राजपूत असेल लिपिक, यांच्या घरावर बुलडोझर फिरवा असं मी देवाभाऊंना मागणी करतो. आदरणीय आपले कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, खरं तर ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, निसर्गाने अन्याय केलेला आहे, अपंग, खरं तर अपंग आहेत, ज्यांना डोळ्याला दिसत नाहीत, कानाला ऐकायला येत नाही, ज्यांना नीट चालता येत नाही, अशावर अन्याय झालेला देवाभाऊंना मी या माध्यमातून विनंती करतो, आपल्या माध्यमातून, की खरं तर त्या हरामखोराच्या
घरावर बुलडोजर फिरवणं फार गरजेचं आहे आणि यामध्ये काही पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. मी ते पोलिसांना सुद्धा सादर करणार आहे, संबंधित मंत्री महोदयांना सुद्धा आदरणीय बच्चूभाऊंच्या मार्फत सादर करणार आहे, वैयक्तिक जाऊन भेटणार आहेत आणि यांना कायमस्वरूपी घरी बसवा. इन्कम टॅक्स असेल, एसीबी असेल, या सगळ्या माध्यमातून यांची चौकशी झाली पाहिजे असा आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि यांना असं सोडणार नाही. आणि यांची जी काय असेल कस्टडी संपल्यानंतर हे बाहेर आले की यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय मी राहणार नाही. धन्यवाद. त्या वरिष्ठ मोठी संपत्ती गोळा केलेली आहे पुण्यामध्ये असू दे किंवा इतर ठिकाणी असू दे आणि त्यांचे जे राहणीमान आहे उच्च एकदम आहे. तर हे कसं शक्य आहे की वरिष्ठ त्यांचे नातेवाईक काही शक्य होऊ शकतं, पैसा काही शक्य करू शकतं. आता तुम्हाला म्हटलं 3,000 किती तर सर्टिफिकेट दिलेले आहेत. 3,000 नाही 2,000 तर 2,000 4-4 5-5 लाख रुपये घेतलेत. अमाऊंट वाढती, पण मी काय म्हणतो प्रत्येकी 2 लाख रुपये घेतले समजा तर 40 लाख रुपये झाले. यांनी घरात मार्बल बसवलेला आहे. गजानन नगर मध्ये 5,000 स्क्वेअर फीट मध्ये यांनी अपार्टमेंट उभा केलेली आहे खाननी आणि प्रत्येक फ्लॅट 15,000-20,000 रुपयाला भाड्याने दिलेले. 10 ते 15 फ्लॅट काहीतरी बांधलेले आहेत. त्याच्यानंतर कुठेतरी उर्दू शाळेमध्ये एका शिक्षकाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची माया आहे. गजानन नगरमध्ये याचा स्वतःचा फ्लॅट आहे करोडो रुपयांचा. राजस्थानवरून मार्बल मागून बसवलेलं आहे. हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मी याला असं सोडणार नाही. हा बाहेर आला की याचं तोंड काळं करून त्यावेळेसपासून मी म्हणजे शीघ्रम करणार आहे. त्या पद्धतीचं डीन साहेबांना पत्र दिलेलं आहे. दोन्ही आंबेडकर साहेब असतील किंवा हसन मुश्रीफ साहेब असतील यांना सुद्धा बच्चूभाऊंच्या मार्फत पत्र घेऊन यांची वेळ येऊन सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून सर्व पुरावे देऊन याचा खुलासा केला आणि यांना कायम घरी बसवल्याशिवाय मी राहणार नाही. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.